आले गेल्याची बायतेराची मुरेची जाऊन दे नमस्कार मंडळी, कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, आपण साखरप्यामध्ये आलो होतो आणि आमच्या तनूचं लग्न होतं. तनूचं लग्न पार पडलं. लग्नाचा व्हिडिओ तुम्ही ऑलरेडी बघितला असेल. आत्ता कसं आहे, आज आहे ना हळद उतरणीचं जेवण आहे. म्हणजे 5 माघारी वगैरे 10 माघारी ही पद्धत असते. आपल्याला काय तिकडे शूट करता नाही आलं, पण आज तनू फायनली घरी आले आणि थोड्याच वेळात त्यांना हळद उतरणीचं जेवण वगैरे तयार होणार आहे. सो गावाकडे ही पद्धत कशी आहे किंवा कशा पद्धतीने हे जेवण तयार होतं, पंक्तीतलं जेवण खरं तर कसं तयार होतं हे दाखवण्याचा हा छोटासा प्रयत्न आजच्या व्हिडिओमध्ये. तो आता घराच्या पाठीमागे सगळी तयारीच चालली आहे. सो हा फील किंवा हा जो काही आनंद आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा छोटासा प्रयत्न. चला बघूया काय तयारी चालली आहे ती. मंडळी बघा, घराच्या पाठीमागे काय तयारी आहे. इकडे बघा, आजच्या जेवणामध्ये वडे आहेत. काय तयारी आहे? वड्याची तयारी आहे. तर बघा, इकडे वडे तळतायत. इकडे बनवणारे गावाकडचं महिला मंडळ. असा हा ना, असं गावाकडे कुठला कार्यक्रम असला की असं गावाकडल्याच महिला एकत्रित येऊन हे सगळं जेवण बनवत असतात. तर फायनली हे वडे तयार होत आहेत. बरं, याला असे गोल वडे आहेत ना, भोक नाही पडले ना? हा, आपण घरी बनवतो तेव्हा कसं? बरं, चला. किती माणसांचं किंवा किती माणसांसाठी वडे तयार होतात किंवा जेवण? पूर्ण गाव पूर्ण वाडी जेवढे येतील तेवढे. बापरे, एवढी मोठी तयारी आहे. हा, वडे दाखवूया. बघा बघा, सगळ्यांना माहिती आहे मी व्हिडिओ बनवतो. सगळ्या तयारीत आहेत, म्हणतात थुकतायत ते पण दाखवा. बघा, पण गावाकडे ना या ज्या काही महिला अशा तेलासमोर बसतात ना, त्याला डेअरिंग लागते. डेअरिंग सरळ म्हणतात ना, एऱ्या काम नाही इकडे. मुंबईमध्ये आपण जेवण बनवतो ना किचनमध्ये, ते वेगळं. पण ह्या तेलाच्या कढईसमोर बसून जो कोणी वडे तळतो, जो कोणी पापड तळतो, तो खरा आचारी समजला जातो गावाकडे. आणि महिला मंडळाचं ते काम असतं. चला, करायलाच लागतं ना. हा, हो, डोकं पण ठरतं ना तेलामुळे. हा, करायच लागतं. मांडव धरतं म्हणतात. हा बघा, मांडव लागला. अच्छा, बघा. चला बनवा. हा, तयार आहेत ना? ओके. बघा तिकडे. हा, नक्कीच आहे. बघा चिकन वडे. चला, चिकन कुठे तयार होत आहे? वरती. अरे वा, महिला मंडळांना हे काम, आता पुरुष मंडळींना वरती आहे वाटतं. अच्छा, चला आपण चिकन कसं तयार होते ते देखील दाखवूया. वडे आपण तुम्हाला दाखवले. बरं, या वड्याच्या पिठामध्ये काय काय टाकलंय जरा सांगा. तरी पण काय आहे? तांदळाचं पण पीठ, जेवढे पीठ असेल ना तेवढे टाकलं तेवढे चविष्ट होतं. असं पण केलं तरी चालतं. बरोबर. चला, वड्याची रेसिपी कधीतरी यांच्यापैकी कुठल्या तरी काकू मावशी कोणी असतील ताई, त्यांच्या हातच्या आपण वड्याची रेसिपी, साखरप्यामधल्या वड्याची रेसिपी आपण तुम्हाला कधीतरी दाखवू. शिमग्या दरम्यान जर आलो तर नक्कीच. अहो, शिमग्याला मटण वडे असतात ना आपल्याकडे, घरी असतात ना. हा, चला कधीतरी खायला येऊ. मटण वडे, साखरप्यामधले मटण वडे रेसिपी आपण तुम्हाला दाखवू. नक्की. होय ना, म्हणजे मला पिशवी घेऊन यायला लागेल वडे जमा करायला. चालेल. हा, जुनी माणसं घेऊन जायचे ना. हा, इकडे घराच्या पाठीमागे महिला मंडळ वडे बनवतात. आपण आता थोडस त्या ठिकाणी चिकन तयार होते त्या ठिकाणी जाऊया. तर इकडे आपण आता बघा टेरेस वरती आलोय आणि इथे बघा चिकन आलंय मस्तपैकी फ्रेश, एकदम फ्रेश चिकन आलंय. आता बघा चिकन हे किती किलो आहे? हे 25 किलो आहे. 25 किलो आलेलं, 25 किलो येते पाटणं. अच्छा, म्हणजे जवळजवळ 500-600 माणसांचं जेवण आहे. 500-600 माणसं. अरे वा, बघा असं गावाकडे कोयती बिती घेऊन बघा सगळं असं पटापट कटिंग होत आहे. इथे सूर्यबिर्या नाही चालत, गावाकडे कोयती. आणि गावाकडच्या माणसांच्या ना कोयती एक म्हणतात ना, एक शस्त्रच असतं. रानात गेला तरी कोयती. हा, मटण कापायचं झालं तरी कोयती, कवाल तोडायचं झालं तरी कोयती.
वाघाला पुढे तरी कोयती म्हणजे संरक्षणापासून गावाकडच्या एकदम म्हणतात ना चुलीच्या याच्यापर्यंत म्हणजे कटिंग बिटिंग मध्ये कोयती वापरली जाते. घाबरतो ना. हा चला बरोबर. आता हे रेसिपी वगैरे तयार होताना दाखवूया. 25-25 असं 2 वेळा हे चिकन शिजणार आहे डिवाइड करून. सो आपण आता 25 किलो जे चिकन शिजणार आहे त्याची मस्तपैकी छान अशी रेसिपी दाखवूया. म्हणजे आता आपण परत एकदा टेरेसवर आलो. जेवणाची तयारी सुरूच आहे. कांदा लिंबू वगैरे कापलं जात आहे. इकडे बघा चिकन शिजतंय. मगाशी जे क्लीन केलेलं चिकन आहे. इकडे बघा आचार्य आहेत आमचे. नमस्कार. नमस्कार. काय चिकन शिजतंय मस्तपैकी. हे काय रस्सा. हा चिकन रस्सा. अच्छा. त्यात मसाला टाकायचा होता. अरे वा. आपला गावाकडचा गोडा मसाला. गोडा मसाला वाटलीला एक नंबर. रायनात वाटलीला. बरोबर जुन्या पद्धती. बरोबर. मोठी पद्धती. आणि हे चिकन आहे. अरे वा जबरदस्त. हे आता चिकन झालं. बरोबर. काय काय टाकलं मामा आणि कसं केलं ते जरा सांगा थोडक्यात. हे गावठी गोडा मसाला. हा पहिलं काय केलं फोडणीला काय टाकलं. तेल लसूण फोडणीला घातली तेल टाकून. हा त्याच्यानंतर मसाला भाजून घेतला त्याच्यात. बरोबर. गोडा मसाला. हा त्याच्यानंतर तिखट मसाला. हा हळद. हा चिकन मसाला. हा नंतर मग ते एक ग्रेव्ही करून घेतली. हा त्याच्यानंतर ते चिकन टाकलं. चिकन टाकलं. चिकन फक्त साफ करून घेतलं ना थोडस. चिकन साफ करून धुवून घेतलं. हा आणि ते मग ग्रेव्ही मसाल्यामध्ये टाकलाय. ग्रेव्ही धुवून पहिलं उकडवून घेतला आधी. अच्छा थोडस. म्हणजे बरोबर. क्वांटिटी मध्ये जास्त होतं त्याच्यामुळे तो. पीस कसे कडक होतात. अच्छा. आणि ते चांगलं राहतं. शिजवलं फोडणीला घातलं तर पीस कसे एकदम बलबलीत वाटतं. अच्छा थोडस. अच्छा ही टेक्निक आहे. त्याच्यामध्ये उकडून काढलं पाहिजे. बरोबर. तर आता बघा इकडे मस्तपैकी चिकन तयार होत आहे. जवळजवळ हे 25 किलो आहे. अजून 25 किलो शिजायचं आहे. सो ही तयारी आहे गावाकडच्या जेवणाची. साहेब तुमचं नाव सांगा साहेब. प्रकाश भोवड. हा ना. तुम्ही इकडे गावाकडे कार्यक्रम असला चिकन स्पेशल तुम्हीच बनवता ना. जेवण बनवायला मी. अरे वा जबरदस्त. बघा हा 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 पाहुणे आलेत पाहुणे आलेत. थोड्याच वेळात जेवणाला पण सुरुवात होईल. पण ह्यांचा काहीतरी प्लान आहे. सिक्रेट प्लान आहे. थोड्याच वेळात सांगतो आहे ना. काय प्लान आहे तुमचा. आतमध्ये जाण्यात कळेल. सिक्रेट. जेवण तर तयार झालंय. आता बघा नवरी मुलीच्या घरी नवरा मुलगा आलाय परत. त्याला 5 परतावन म्हणतात. तर आता इथे काही पद्धती होतील. हळद उतरणे होईल आणि त्याचं खास करून जेवण आहे हळद उतरणीचं. सो इथे बघा आता हळद उतरवली जाईल. ते देखील तुम्हाला दाखवतो. मंडळी आता हळद उतरणीचा कार्यक्रम होतोय बघा. याला काय म्हणतात हळद उतरणी. हा आणि त्याचं जेवण असतं खास. पै पाहुण्यांना बोलवतात आणि जोरदार बेत असतो. मगाशीच आपण काय बनवले वडे आणि चिकन. जबरदस्त. चिकन मटन वडे चिकन मटन असं सगळं असतं ना. तिखट बेत असतो जावयांसाठी खास. तुम्ही काय पळवलेत. चप्पल बूट होते की चप्पल. कोल्हापुरी चप्पल आहे ना. घेतली लपवली ना. आता शोधणारच नाही त्याची लपवली. बापरे. तू काय मागणार. पैसे मागणार. बापरे. मेवणीने पैसे मागायचे असतात. बर. लुटणार आणि भावाच्या प्लास्टिकचे कागद घ्या माघारी. कागद घे. नाही माझी गरमच आहे. लय गरम नाही.
मंडळी बघा, गावाकडच्या पंक्तीतलं जेवण लागलेलं आहे. आता सगळेच गावगावकरी वरती आता जेवायला येतात. इकडे बघा 2 रांगा लागल्यात आणि इकडे मॅनेजमेंट करणारा मंडळ, ग्रामस्थ मंडळ. गावाकडचं पंक्तीतलं जेवण, फायनली हळद उतरणीचं जेवण, ही पद्धत असते आमच्या कोकणामध्ये. चला बघा, वडे आहे, मस्त चिकन, कांदा, लिंबू आणि भात. चला पंक्तीतलं जेवण जेवण घेऊया. मंडळी, खरं तर हळद उतरणीचा कार्यक्रम पार पडला. पण आता कसं आहे, सगळेच कार्यक्रम पार पडल्याच्या नंतर बघा गावाकडे काही पद्धती असतात, परंपरा असतात, त्या पार पाडल्या जातात. आता जावई बापू आले आहेत तर त्यांची नजर उतरवली जाते. सगळे म्हणजे जोड्यानेच नजर उतरवली जाते. ती कशी उतरवतात ते तुम्हाला दाखवतो. अरे पाणी टाका जरा, ते कलर यायला. पाणी वेळ ओतलंच नाही थोडा ओततो ना. हा ओततो बस म्हणजे ते हे केलं कसं माहिती बरोबर. अरे टाका मग टाका नाही वाटतं कुठेतरी मिरची नाही होत. मिरची होत ना. तिथं उभी राहते का मिरची टाकून? चसकाला जाणार त्या ना. आले गेल्याची बायचेराची मुरेची जाऊन दे टाकतो एवढी. हा काढली हलवा तुम्ही लागला बघा कलरला येत. हा कलर येत. हा हलवा कोणी लावलं हो आत्याबाई, हा नक्की काय होता प्रकार मला सांगा. भेट आली भेट देवाजवळ सोडायला. अच्छा, सासर म्हणून. अच्छा, आता वाटणार तुम्ही. सनगऱ्यांकडची भेट घ्या, सनगऱ्यांकडची भेट घ्या. सनगरकडे हा सनगऱ्यांकडली भेट दिलेली आहे. फुल धमाल. आता माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये असं काहीतरी धमालवाला किस्सा पाहायला मिळेल असं वाटलं नव्हतं, पण मजा आली. हा परत चला मंडळी, खरं तर आता मुलीची पाठवणी झाली, आमच्या तनुची पाठवणी झाली आहे. शूट नाही केलं कारण थोडंसं इमोशनल मोमेंट असतो, त्याच्यामुळे शूट नाही केलं. सो ऑल ओव्हर आजचा हा ब्लॉग असा होता, मजा आली. चला आता आपण आहे ना पाठवणी केल्याच्या नंतर आता घरी जाऊया, जरा गप्पा गोष्टी मारूया. आता बघूया, आता मोर्चा अक्षयकडे वळवूया है ना. हा, कोणतरी आता घरात कमी झालंय तर आता कोणतरी आणायला पाहिजे. अक्षय अच्छा, काय एकच पक्ष. हा चला मंडळी, ह्या सगळ्या गावाकडच्या चालीरीती परंपरा आहेत ज्या आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून नेहमीच दाखवत आलेलो आहोत. सो आजचा व्हिडिओ हा काहीसा असा होता. गमती जमती देखील झाल्या. आता ह्या मुलीने, ह्या पोरीने चप्पल वगैरे पण लपवलेल्या, पण कसं आहे दिल्या
चला मंडळी, हा व्हिडिओ आपण इथेच थांबवतोय. भेटूया कोकणातल्या अशाच आणखी पुढच्या पर्यंत. तोपर्यंत बाय. टाटा. कोकण आपलं जसा